उद्धव ठाकरेंची सोनम वांगचूक यांच्या लढ्याला साथ। वांगचूक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन। सरकार बदलण्याचा लढा सुरू झाल्याचा ठाकरेंचा इशारा। देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान। वांगचूक यांना चादरीत झाकलं मात्र सत्य झाकू शकणार नाही, ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं। येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल। गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवा। सोनम वांगचूक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत। उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, रुग्णालयातून वांगचूक यांचं आवाहन। तर दुसरीकडे जंतर मंतरवरती अभिजित दिपकेंचं उपोषण। राजकीय नेत्यांनी भेट घेऊन आश्वासन दिल्यास वांगचूक उपोषण सोडणार। संसदेत शिक्षण उत्तरदायित्व मुद्द्यावर चर्चेचं आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची अट। पत्नी गीतांजली आगोमो यांची जंतर मंतरवरून घोषणा। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही विरोधकांची पोटदुखी। श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। उद्यापासून संसदेत पावसाळी अधिवेशन। नीट पेपर फुटी, राम मंदिर दान चोरीचा मुद्दा संसदेत मांडला जाणार। वांगचूक यांच्या आंदोलनामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिंता। एकनाथ शिंदे हे पक्ष फोडणारे सिरियल किलर आणि रेपिस्ट, त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये। संजय राऊतांचा घणाघात। तर राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याची नवनाथ बन यांची टीका। जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी। आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा, नगरसेवकांचा सवाल। निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर। हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण। म्हात्रेला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मंत्री गिरीश महाजनांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणारा अटकेत। फेसबुकवर फोटो पोस्ट करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा। आरोपी भरत मस्के जळगाव सायबर पोलिसांच्या ताब्यात। जम्मू काश्मीरच्या राजौरी पुंछमध्ये पुराचा हाहाकार। 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण अद्याप बेपत्ता। अनेक जण घर पाण्याखाली तर शेकडो वाहनं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत। हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा। 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली। अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतीचंही मोठं नुकसान। अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण। उद्याच्या सुनावणीपूर्वी एसआयटी कडून स्टेटस रिपोर्ट दाखल। सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेत उद्या सुनावणी होणार। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूरच्या धर्मपुरीत उत्साहात स्वागत। जिल्हा प्रशासनाकडून पालखी रथावर पुष्पवृष्टी। माऊलींच्या पालखीच्या माळशिरसमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा इंदापूरच्या सराटीमध्ये मुक्काम।